म्हाडा मतदारसंघातील युवकांना राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची माहिती व्हावी, यातून उद्योजक घडावे, यासाठी म्हाड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथे कौशल्य विकास केंद्र पीएम उषा योजनेअंतर्गत एकदिवसीय नवोद्योजक कार्यशाळा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते। या कार्यशाळेमध्ये हजर राहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। सोलापूर जिल्ह्यातील ही विविध पिके घेतली जातात, त्याचे उपपदार्थ कसे निर्माण करायचे याबाबत देखील या मार्गदर्शन शिबिरात तरुणांना माहिती देण्यात आली असल्याची माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली। यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, शीतला देवी मोहिते पाटील, अर्जुन सिंह मोहिते पाटील, शिवतेज सिंह मोहिते पाटील व आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती होती। अकलूजमध्ये शिवरत्न शिक्षण संस्था शिवरत्न मॅनेजमेंट ऑफ स्टडीज, विजय मोहिते पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, ग्रीन फिंगर्स कॉम्प्युटर कॉलेज, रोटरी क्लब आणि सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने म्हाडा लोकसभा मतदारसंघातील आणि सोलापूर जिल्ह्यातील तरुण उद्योजकांसाठी आम्ही शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या माध्यमातून सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे MSME डिपार्टमेंट आहे आणि राज्य शासनाचे डिपार्टमेंट आहे, या दोन्ही डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवून गव्हर्नमेंट काय काय फॅसिलिटीज उपलब्ध करून देते, कसल्या पद्धतीचे स्कीम्स उपलब्ध करून देते, याचं सखोल मार्गदर्शन तरुण उद्योजकांना करून दिलेलं आहे। गेले 6 महिन्यापूर्वी आम्ही या भागातील तरुणांचं परीक्षा घेतली होती आणि त्यातून देशभरात जे एक्झिबिशन्स होत आहेत ते दाखवायला घेऊन गेलो होतो। तर एक्झिबिशन बघून झालं त्यांना व्यवसाय टाकायचे, गव्हर्नमेंटचे स्कीम्स काय आहेत याचं मार्गदर्शन आज ठेवलेलं आहे। यातून एक नवीन उद्योजक निर्माण व्हावे आणि विशेषतः आपल्याकडे जी पिकं घेतली जाते त्याचे उपपदार्थ निर्माण करून त्याला बाजारपेठ निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून उद्योजक निर्माण व्हावे, हा मूळ हेतू ठेवून आम्ही या शिबिराचं आयोजन केलं। आज जवळजवळ 1000 मुलं आलेली आहेत या ठिकाणी, मुलं मुली आलेली। निश्चितच यातून नवीन उद्योजक निर्माण होतील आपल्या जिल्ह्यामध्ये। त्यांना जिथं जिथं सहकार्य लागेल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही त्यांच्या मागं उभं राहायचं ठरवलेलं आहे। आणि स्थानिक मुलांनीच जर व्यवसाय टाकले तर निश्चितच त्याला एक आपुलकी राहते आपल्या इतर शेतकरी बांधवांबद्दल आणि स्थानिकांबद्दल रोजगार द्यायची, या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे आम्ही प्रशिक्षण केलेलं आहे।